मला सांग मी अरे माझ्या माझ्या बोलण्याला काय अर्थच नाहीये का? मी कोणीच नाहीये का? तू मला बोलतोस तुम्ही सुंदर दिसते. तू बोलतोस यार, मला सुंदर बोलतोस, पण त्याला काय परवा आहे का? हा आहे का? त्याला परवा आहे का? नाहीये, नाहीये ना. म्हणून ते आज ते काय ठरवलं. अगदीच क्लिअर झाले. मधुरा आदित्यच्या प्रेमात पडली. ओके, ऑल राईट. तू बघ आता मी आदित्यला आता कळणार मधुरा काय चीज आहे. तू बघ सारखं करत असतो ना मीरा मीरा मीरा. आणि आता हेही क्लिअर होते की आदित्यला मधुरामध्ये नाही तर मीरामध्ये इंटरेस्ट आहे. चांगलाच ट्रायंगल आहे. तुझ्यासाठी सिच्युएशन इंटरेस्टिंग आहे मिहीर, पण मधुराचं आदित्यच्या बाबतीत जरा जास्तच होत चाललंय. लवकर काहीतरी केलं पाहिजे. आणि ही आता जास्तच हाय झाली. लवकर घरी नेऊन हिला सोडलं पाहिजे काही मेस होण्याआधी. मला का रे? मला का तो मला सरप्राईज द्यायला येऊ शकतो ना? मधुरा मधुरा ऐक 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 ऐक. कोणी नाही येणार आहे. आता आपण घरी जाऊया. हा आपण घरी जाऊया. आई हे बघितलंस का तू? काय आहे ग? मधुरा आणि दादा डिनरला गेलेत. काय? हो दादाने फ्रेंडबुक वर फोटो सुद्धा अपलोड केलाय. मस्त आहे ना? किती खुश आहेत दोघं. वाव. भगवान मला फोटो लाईक करायचा आहे. की काय चाललंय दोघांमध्ये? नाही, मान्य आहे मला. सुसाईडच्या त्या सगळ्या प्रकरणानंतर दोघांनी पॅचअप केलंय खरं, पण इतकी जवळीक की दोघंही डिनरला गेले. मधुराला लग्न करायचं नाहीये, मग ती का अशी वागतीये? मिहीर अजूनही गुंतलेला नाहीये ना तिच्यात? मिहीरशी बोलायला हवं मला. तू धरू नकोस यार मला. ओके यार काय करतोय? अगो बाई, पिऊन आले वाटतं. कमाल आहे हिची. नीट चल नीट चल नीट चल. बॅग दे मला. हो. बॅग सोड सोड तू. हे बघ मधुरा, तू खूप हाय आहेस. तुझा तोल जातोय. मी येतो तुला वरती सोडायला. सांगितलं ना मी जाईन म्हणून. जा तू आदित्य जा. चल जा. बाय. आदित्य, सारखा आदित्य. शी. फोन पण उचलत नाहीये मुलगी. आधीच इतका उशीर झालाय. ते त्या मिहीर सोबत गेली एकटीच. काही गडबड व्हायला नको. मिहीरला फोन लावू का? शिव मामा झोपलाय, नाहीतर ताई मधुरा थोडीशी वाईन प्यायली ग. सर काय करतेस? आय एम ओके. मधुरा मधुरा सावकाश. काय ओके? धड चालता येत नाहीये तुला. बस इथे. सांगितलं ना थोडीशी वाईन प्यायली फक्त. थोडीशी.
हळू ओरड, मामाला ऐकू येईल. ओरड ग, ओरड, पण एकदम हळू. मामा झोपलाय आत. मामा झोपलाय? मग ठीक आहे. तुला खरं सांगू का ताई, मी आहे ना थोडीशी वाईन प्यायची. वाईन. अगं पण गरज काय होती प्यायची, ते मिहीर सोबत. मुळात मधुरा, तू मिहीर सोबत बाहेर जायलाच नको होतं. आधीच इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत, तुला नाहीये ना इंटरेस्ट त्याच्यात. हे, अजिबात नाहीये. मग काय गरज होती जायची ती डिनरला अशी एकटी? मधुरा, हे बघ, हे सगळं योग्य नाहीये. असं मिहीरच्या भावनांशी खेळू नकोस. त्याला आता आशा वाटायला लागल्या म्हणजे. मग आदित्य का नाही आला माझ्यासोबत? का नाही आला सांग, सांग बरं, का नाही आला? हा, एवढा सगळा प्लॅन करून ठेवला होता, डिच केला मला, राग आला मला, गेले मिहीर बरोबर. पण ताई, मला ना सगळीकडे आदित्यच दिसत होता. आदित्य, आदित्य, आदित्य. मधुरा, तुला जास्त झाली कदाचित. चल सोड ग, सारखं सारखं काय आहे तुझं? ताई, हे बघ, ऐक, दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो. मी खरं बोलू खरं? माझं सिक्रेट सांगू तुला? आपण सगळ्या गोष्टी नेहमी शेअर करतो, सगळ्या गोष्टी. पण हल्ली तू मला अवॉइड कर. तू आणि तो आदित्य मला अवॉइड करता. मग माझं सिक्रेट मी तुम्हाला काय सांगू? काय सांगू? पण सांगणार. मी माझे सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे, कारण ते खूप स्वीट. ताई, मी ना आदित्यच्या प्रेमात पडलीये. आय लव्ह यू आदित्य. या सांगणार होते त्याला, पण तू आलाच नाही. पण इट्स ओके. आज नाही, उद्या नाही, परवा येईल आणि मग मी त्याला प्रपोज करेन. मी म्हणेन, आदित्य बाबा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि मला माहिती, आदित्य मला हो म्हणणार नाही. म्हणूच शकत नाही, म्हणूच शकत नाही. थोडासा शाय म्हणून घाबरतो मला. आय नो. पण डोंट वरी. ए ताई, डोंट वरी. तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही दोघं लग्न करणार नाही. माय वर्ड. आणि तू तर सांगू नको. हा, नाहीतर जाशील. आदित्य, आदित्य, तू सांगू नकोस. मी त्याला सांगणार. आय लव्ह यू आदित्य. मला माहिती, त्याचं पण माझ्यावर खूप प्रेम. मी खूप खूप पॉझिटिव्ह आहे ताई त्याच्या बाबतीत. खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तो तुझ्याशी बोलला, तुझं कौतुक केलं. इमॅजिन, तुझ्याशी बोलला तरी मला खूप राग येतो. पण माझा चॉईस कसा वाटला? हा, स्वीट आहे ना? स्वीट चॉईस. हा, सपोर्ट कर ना प्लीज. आदित्यला सांग, म्हणाव दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे बघायचं नाही.
कुठल्याही मुलीचा विचार करायचा नाही, कारण तू फक्त माझा आहे, फक्त माझा आहे. I love you, Aditya. I love you. I love you. मीरा प्लीज अपसेट होऊ नकोस. आपण काढू यातून काहीतरी मार्ग. मीरा प्लीज रडू नकोस ना, प्लीज प्लीज शांत हो. अगं ती शुद्धीत नाहीये म्हणून असं बडबडतेय. उद्या सकाळी शांतपणे बोलू आपण तिच्याशी, ओके? मीरा मीरा मला कळतंय तुझ्यासाठी हे सगळं खूप कठीण जात आहे, पण मी आहे ना, प्लीज घाबरू नकोस. मी आहे, रडू नकोस, शांत हो. आपण खरंच यातून काहीतरी मार्ग काढू मीरा. आदित्य मीरा ग तुझा आदित्य प्लीज जा. मधुरा मधुरा उठ उठ चल. काय आज चल सावकाश चल. सावकाश. एक मधुरा एक मिनिट थांब. मधुरा आदित्य, मला सोडून जाऊ नको. तू काय करतोस आदित्य? नको जाऊ. I love you. I love you, Aditya. I love you. काय बोलतच झालंय. ज्यासाठी मधुरा सोबत जाणं टाळलं नेमकं तेच घडलंय. नाही, मधुराला यातनं बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर भलतंच होऊन बसेल सगळं. चिटिया. ए दादा, काल झोपला नाहीस तू? चेहरा का असा दिसतोय तुझा? दादा काहीतरी विचारलं मी तुला, काय सांगशील का मला प्लीज? अथर्व, इथे नाही बोलता येणार, बाहेर चल. ये. किती निष्पाप दिसते झोपेत. आहेस निरागस. त्रास होतो या गोष्टीचा. सगळ्यात मधुराची काय चूक आहे? आदित्य आहेच असा, कोणीही त्याच्या प्रेमात पडावा असा, पण मधुरा त्याच्या प्रेमात पडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. इतकी मोठी गोष्ट मला कळली कशी नाही? आदित्यच्या प्रेमापुढे मला काहीच दिसत नव्हतं. नकळत किती दुखावत होते मी मधुराला. पण काय करू मी आता? आई बाबांना वचन दिलं होतं मी, कधी कधी अंतर देणार नाही तुला.
कधीही दुखावणार नाही. मधुराला जर माझ्या आणि आदित्यच्या बाबतीत कळलं तर नाही सहन करू शकत. तिला त्रास झालेला मी नाही सहन करू शकत. काय होत बसलंय. आतापर्यंत कोणत्याही गोष्टीला नाही म्हटलं नाहीये मी तिला, पण आदित्यच्या बाबतीत असं कसं करू मी. नाही राहू शकत आदित्यशिवाय. जीवापाड प्रेम आहे आमचं एकमेकांवर. आमचं असं पहिलं प्रेम कसं विसरून जाऊ. पण मधुरा नाही समजून घेऊ शकत आहे. तिला सहनच नाही होणार. नाही दुखावू शकत मधुराला. काय करू मी. काय काय दादा सांग ना प्लीज. काही सुचत नाही रे. मधुरा आज ड्रिंक करून आली होती. मधुरा ताई ड्रिंक. मी तिच्यासोबत डिनरसाठी नाही गेलो म्हणून बहुतेक मला जलस करण्यासाठी ती मिहीर सोबत गेली. मिहीर सोबत गेल्यानंतर तिथून तिने मला सेल्फी पाठवला. मी तो मीराला दाखवला. नंतर ती घरी लेट आली म्हणून मी बघायला आलो तर ती घरी आली होती. तिने ड्रिंक केलं होतं. ती मीराला सांगत होती की आदित्य मला खूप आवडतो, आदित्यशिवाय मी राहू शकत नाही म्हणून. आपल्याला ज्याची भीती होती ना अथर्व, तेच घडलं. मीरा पण खूप टेन्शन मध्ये होती. दादा मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मधुरा ताईचं काही खरं नाही वाटत आहे. हो अथर्व, पण हे सगळं इतक्या फास्ट घडेल असं वाटलं नव्हतं. सगळी सिच्युएशन ना खूप अशी ऑकवर्ड झाली आहे. कशी हँडल करू तेच कळत नाहीये मला. अरे दादा हँडल काय करायचं. सोल्युशन एकच आहे. डायरेक्ट जाऊन सांग त्या मधुरा ताईला तुझं आणि मीरा ताईचं एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून. आणि दादा जर आत्ताच क्लिअर नाही केलंस ना मधुरा ताईला तर नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. नाही अथर्व, आज दारूच्या नशेत मधुरा ज्या प्रकारे बोलत होती ना त्यावरून एक गोष्ट कळली आहे मला. ते सगळं खूप खोलवर गेलं. परवरचं नाही. आणि मधुराचा स्वभाव माहिती आहे ना तुला. मला ना हल्ली राग यायला लागलाय तिचा. एखादी गोष्ट जर तिच्या मनाविरुद्ध घडली ना तर तिला भयंकर राग येतो. मग ती चुकीची का असेल. दादा माझ्या बर्थडेच्या दिवशी पाहिलंस ना, आपण सगळे तिला अवॉइड करतो असं जेव्हा तिला वाटलं तेव्हा तिने हट्टाने माझ्या एकट्यासोबत डिनरचा प्लॅन केला. आणि मी गेलो नाही म्हटल्यावरती मिहीर सोबत गेले आणि ड्रिंक करून आली. ती सहजासहजी एक्सेप्ट नाही करणार अथर्व. हो रे दादा हे पण बरोबर आहे. आणि मीरा तुझ्या अगदी उलट. तिच्यासाठी मधुरा म्हणजे जीव की प्राण. तिला जरा जरी काही झालं ना तर मीरा लगेच पॅनिक होती. मधुराला त्रास झालेला मीराला नाही सहन होत आणि मीराला त्रास झालेला मला सहन नाही होत. कसं होणार आहे हे सगळं. दादा प्लीज तू चिल राहा. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये मीरा ताईला तुझाच आधार आहे रे. तिच्या मनात सध्या काय चालू आहे याचाच विचार करतोय.